कमर्शियल वगैरे होतं झालं काय? ठीक आहे, सुरू करतो. महत्वाचा विषय आहे. मला वाटतं काल आपण सर्वांनीच पाहिलं असेल, काही मिनिटाच्या पावसामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात अनेक शहर आणि खास करून ही शहरं आपली मुंबई, ठाणे आणि पुणे, इथे लोकांचे जे हाल झालेत हे आपल्या सर्वांना दिसलेले आहेत. आपण स्वतः अनुभवलेले आहेत. कालच्याच या अर्ध्या एक तासाच्या पावसामध्ये, म्हणजे पाऊस अर्थात पुढचे 3-4 तास चालला, पण अर्ध्या एक तासाच्याच पावसामध्ये मुंबई ठप्प झाली होती. आणि मला वाटतं 2005चा जो पाऊस होता, ढगफुटी होती, तेव्हा 900 mm पाऊस झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा पूर्णपणे भरला होता. आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी तुंबलं होतं. मेट्रो ज्या नवीन उद्घाटन झालेल्या आहेत ह्या वर्षी किंवा मागच्या वर्षी, तिथे पाणी गळायला लागलं होतं. रेल्वे ठप्प झाली होती. बीएमसीचं ट्विटर हँडल वगैरे जे आम्ही सुरू केलेलं होतं, मग मुंबई पोलिसांचा हँडल असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या नागरिकांना मदत करायच्या, त्वरित रिस्पॉन्स द्यायच्या, त्या काल कुठे होत्या काही कळल्याच नाहीत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे कुठेही काही असलं मुंबईत, पहिले फोटो काढायला जातात ते दोन घटनाबाह्य सरकारमधले पालकमंत्री, एक स्वतः बिल्डर आणि दुसरे जे पालकमंत्री घुसतात सगळीकडे जात असतात, ते काल कुठे होते हे कोणालाच कळलं नाही. कालच एका परिषदेमध्ये, कॉन्क्लेव्हमध्ये जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं, जी एक जुनी टेप होती त्यांची, की पुढच्या 1-2 वर्षात मुंबई पॉटहोल फ्री करणार. 2.5 वर्ष झाली आता जवळपास त्यांच्या या घटनाबाह्य राजवटीला. मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल किंवा ह्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, दोन्ही मी एक्सपोज केलं. आणि दोन्ही एक्सपोज केल्यानंतर अजूनही आपण पाहत आहे की रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत, पण कुठेही अर्धा किलोमीटर पण काम रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं हे झालेलं नाही. तसंच आपण पाहिलं असेल, काल त्यांनी प्रश्न विचारला, उलट पत्रकार जे विचारत होते ना, काही पाणी भराय क्या इस बार, देखा आपने? आणि बोलताच क्षणी पुढच्या अर्ध्या तासात पाणी भरायला लागलं. मुख्य गोष्ट हीच राहते की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात अनेक शहरं अशी आहेत जिथे गेल्या 2 वर्षात महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, महापौर नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत. तर नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे, हा एक प्रश्न पडतोच. पण दुसरी बाजू ही पण आहे की जरी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसतील तरी हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्री जे नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे ते चालवत असतात. त्यांचे काही टोळी आहे, प्रत्येक काही गोष्ट ठरवून दिलेली आहे, पोर्टफोलिओ त्यांच्याच टोळीमध्ये वाटप केलेलं आहे की रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, इमारतींची कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, ह्या कॉन्ट्रॅक्टरना कोणी सांभाळायचं. प्रत्येक कामात एस्केलेशन झालेलं आहे, पण कुठेही काम झालेलं नाहीये. आणि एवढे अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्री या महाराष्ट्राने आधी कधीही पाहिले नसतील किंवा देशाने कधी पाहिले नसतील. मला वाटतं ही महत्वाची गोष्ट. गेली 2 वर्ष आम्ही अजून एक विषय सातत्याने मांडत आलेलो आहोत. मुंबई सारख्या शहराला 2 वर्षामध्ये 15 असिस्टंट कमिशनर नाहीयेत, अजूनही नेमणुका बाकी आहेत. हे का होतंय, कशासाठी होतंय? काही ठिकाणी एक्झिक्युटिव्ह कोणीतरी ॲडॉक चार्ज देऊन ठेवलेला आहे, कुठे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, कुठे अजून कोण असेल, पण वॉर्ड ऑफिसर नेमले नाहीयेत. म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, आपण पाहत आहे गेल्या काही दिवसांमध्ये आणि खास करून काल व्हीआयपी मुवमेंट असली की रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस लागतात, पण काल जी ट्रॅफिकची कोंडी झाली, जी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची हालत झाली, मेट्रोमध्ये जी काही गर्दी पाहिली, घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे, एवढं भयानक चित्र मुंबईने कधीही पाहिलं नव्हतं आणि एवढं भयानक राजवट किंवा काम कधीही पाहिलं नव्हतं. कालच आपण बघितलं तर एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. हो, पण त्याच्यावर आता काय परत ऑर्डर एन्क्वायरी केलेली आहे, SIT करतील, सगळं करतील. पण परत मी तुम्हाला सांगतो की हे प्रश्न का उद्भवत आहेत, कारण आज मुंबईकडे किंवा पुण्याकडे किंवा ठाण्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही. आपल्याला आठवत असेल, आम्ही हिंदमाताचं जेव्हा काम केलं ते खरं तर काम चालू असायला पाहिजे होतं. काल तिथे पाणी भरायलाच नाही पाहिजे होतं. मुंबईत अनेक ठिकाणी आमच्या काळात आम्ही पंप्स लावायचो, ब्रिमस्टोअरचे प्रोजेक्ट केले होते. काल कुठेतरी एक सुद्धा अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसला का? मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक असतील, पुण्याचे असतील, ठाण्याचे असतील, रस्त्यावर दिसले का की पंप चालू आहेत का? सगळं काय झालेलं आहे की आम्ही जेव्हा 10-12 वर्षापूर्वी डिझास्टर कंट्रोल रूम ही देशातली सर्वात मॉडर्न बांधल्यानंतर हे जे आत्ताचे जे राजवटीतले मंत्री आहेत त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर फोटो आल्यानंतर सगळं काही आटोक्यात येईल. असं नसतं. ते काय थिएटर नाही जाऊन पिक्चर बघण्यासाठी, अरे वा इथे पाणी किती तुंबलंय, तिथे पाणी किती तुंबलंय. ती डिझास्टर कंट्रोल रूम एवढ्यासाठी आहे कारण जे अधिकारी आहेत त्यांना तिथे कळावं की काय आपण लगेच ऍक्शन घेतली पाहिजे. आणि काही लोक जे रस्त्यावर असायला पाहिजेत, ज्यांनी त्वरित आदेश दिले पाहिजेत, कामं केली पाहिजेत, ते कुठेही दिसले नाही. यामध्ये आपण दरवर्षी पावसाळ्यामध्ये
आणि तिथं सकल बाजारात पंप लावले जातात. पण ह्या वर्षी पंप लावले का? पंप लावले होते पण ते चालू नव्हते अशा प्रकारे. एक्झॅक्टली हीच माहिती आहे. अनेक पंप चालत नाहीयेत. मग पंपिंग स्टेशन हे वेळेवर चालू करायला लागतं, ते चालू झाले होते का? काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कसा पाण्याने भरलं? म्हणजे एवढे लगेच पाण्याने कधीही भरलं नव्हतं. हायवे 2005च्या ढगफुटीत भरल्यानंतर काल भरलं. जी घाटकोपरला आपण पाहतोय जी घटना घडली, जेवढे तिथे लोक होते त्या मेट्रो स्टेशनला असतील किंवा रेल्वे स्टेशनला असतील, तिथे पोलीस बंदोबस्त दिला होता का? जे आजूबाजूला गराडा घेऊन फिरतात, हे कॉन्वॉय मध्ये मोठे मोठे मोटर घेऊन फिरतात, तेच बंदोबस्तात काल लावले असते तर लोकांची ही गैरसोय झाली नसती. मध्ये सुद्धा दरड कोसळलेली अशा घटना वारंवार घडतात. यंदा सुद्धा घडलेल्या संरक्षण भिंतीचा मुद्दा अजूनही संरक्षण भिंत मला आठवतं, मी पालकमंत्री असताना आमच्या डीपीसी मधून प्रत्येक मतदारसंघाला जी काही संरक्षण भिंत गरजेची होती तो फंड दिला होता. आमचं सरकार पडल्यानंतर हे सगळं काम ठप्प झालेलं. आणि एकंदर हेच सांगतो मी की काल रेल्वे असेल, काल बीएमसी असेल, काल MMRD असेल, काल SR असेल, ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ज्या मुंबई चालवतात आणि स्वतःला टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून तो नेमून घेतलेला आहे, त्या काल होत्या कुठे? स्वतः रेल मंत्र्यांनी तर महाराष्ट्राची राजकीय जबाबदारी भाजपची घेतलेली प्रभारी म्हणून अनेकदा महाराष्ट्रात असतात, पण काल जी रेल्वेची हालत पाहिली आपण ती शोभणारी नव्हती त्याला. निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यामुळे सरकारची प्रायोरिटी बदलल्याचं वाटतं. सरकारची ह्या राजवटीची प्रायोरिटी पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे आणि खोके एवढीच होती. आपण आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल किंवा मागच्या वर्षीचा मोर्चा देखील असेल, आम्ही महानगरपालिका काढलेला, तो ह्याच कारणासाठी काढलं होतं. साधी गोष्ट आहे, 15 वॉर्ड ऑफिसर नेमायला तुम्हाला 2.5 वर्ष का जातात? वॉर्ड ऑफिसर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात. नरेंद्र मोदी यांचा नियोजन एवढा आहे पावसामुळे पाऊस असल्यामुळे काय सांगू शकतो तर त्याच्यावर? ते नियोजन जे आहे आपण पाहिलं असेल, पुण्याचं ठीक आहे, पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाला, पण काल ज्यांच्या वेळा चुकल्या असतील, कोणी अँब्युलन्स मध्ये असेल, कोणी डॉक्टरला भेटायला जात असेल, कोणी मित्रपरिवाराकडे जात असेल, जे 2-2, 3-3 तास स्थानिक पुणेकर तिथे नागरिक ट्रॅफिक मध्ये अडकले, त्याचं काय? तर सावंत मोदी